Hello everyone, our today's topic is production of enzyme. ठीक आहे, आपण पाहत होतो एक आपला मेन टॉपिक चालू होता मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. ठीक आहे, मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन असा आपला एक टॉपिक चालू होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये आपण पाहिलं होतं मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन, मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक, मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस अँड मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. त्याच्यामध्येच आपण पाहायचं आहे इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आपण वापरतो फॉर द प्रोडक्शन ऑफ एन्झाईम. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग आपण एन्झाईमच्या प्रोडक्शनसाठी सुद्धा करतो. ठीक आहे, मग एन्झाईम काय आहे, कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम कोणत्या प्रकारचा एन्झाईम प्रोड्यूस करून देतात ते सगळं आपण काय करू याच्यामध्ये पाहू. ठीक आहे, याच्यामध्ये सांगू शकतो आपण एन्झाईम इन फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एन्झाईम प्ले important role in metabolic reaction. Hence it is essential for living organism. ठीक आहे, काय सांगितलं पहिल्या याच्यामध्ये आपण सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एन्झाईम हे अतिशय महत्वाचं काम करतात. कोणतं काम करतात? मेटाबॉलिक रिॲक्शन, म्हणजे बॉडीमध्ये चालणाऱ्या ज्या रिॲक्शन आहे, म्हणजे फूड मटेरियल जे आपण कन्झ्युम केलं त्यांना ब्रेकडाऊन करणं, त्याच्यामधून एनर्जी काढणं किंवा एखाद्या मटेरियल पासून एनर्जी तयार करणं, या सगळ्या ज्या रिॲक्शन आहे बॉडीमध्ये चालणाऱ्या कॅटाबॉलिक आणि अॅनाबॉलिक रिॲक्शन, त्या रिॲक्शनसाठी काय होतात? एन्झाईम लागतात. कुणाला? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. म्हणून सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय आहे? जिवंत राहण्यासाठी. ठीक आहे, हेन्स इट इज इसेन्शियल फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू सर्व्हाइव्ह. ठीक आहे, सर्व्हाइव्ह करण्यासाठी ते काय आहे? आवश्यक आहे. सिंपल गोष्ट आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जेवढ्या पण केमिकल रिॲक्शन चालतात त्या रिॲक्शनसाठी काय होते? एन्झाईम लागते. बरोबर आहे, म्हणून लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी काय होणार? एन्झाईम हे आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की एन्झाईम आर प्रोटीन. मागे पण एकदा सांगितलं होतं ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन. एन्झाईम्स आर प्रोटीन and known as biocatalyst. ठीक आहे, एन्झाईम हे काय आहेत? प्रोटीन पासून बनलेले आहे आणि त्यांना आपण बायोकॅटलिस्ट सुद्धा म्हणू शकतो. बायोकॅटलिस्ट म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. जसं आपण केमिस्ट्रीमध्ये पाहतो कॅटलिस्ट असते, केमिस्ट्रीमध्ये कॅटलिस्ट वापरतो आपण वेगवेगळ्या रिॲक्शन करण्यासाठी, आणि कॅटलिस्टचं काम काय असते? रिॲक्शनचा काय करणं? स्पीड वाढवणं. बरोबर आहे, एखादा सबस्टन्स एका सबस्टन्स मधून दुसऱ्या सबस्टन्स मध्ये कन्वर्ट होत असेल तर तो कन्वर्ट होण्यासाठी जो लागणारा कालावधी असतो तो कालावधी कमी करण्याचं काम कोण करते? कॅटलिस्ट. म्हणजे रिॲक्शनचा काय करते? स्पीड वाढवते, पण रिॲक्शनचा प्रोडक्ट चेंज होऊ देत नाही. मग तसाच कॅटलिस्ट आहे आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? बायोकॅटलिस्ट. ठीक आहे, बॉडीमध्ये असते ऑर्गॅनिझमच्या, म्हणून त्याला काय म्हटलं जाते? बायोकॅटलिस्ट. आणि आपल्या बॉडीमध्ये जे रिॲक्शन चालतात त्या रिॲक्शनचा स्पीड वाढवण्याचं काम ते कॅटलिस्ट करतात. जसं आपण फूड खाल्ल्याच्या नंतर त्याला डायजेस्ट करणं लवकरात लवकर, ते काम कोणाचं असते? कॅटलिस्टचं असते. ठीक आहे, म्हणून सांगितलं एन्झाईम आर प्रोटीन नोन ऍज अ बायोकॅटलिस्ट. का बायोकॅटलिस्ट म्हणतो? ड्यू टू ॲबिलिटी टू increase rate of reaction at body temperature. ठीक आहे, कशामुळे आपण त्याला बायोकॅटलिस्ट म्हटलं? कारण ते रिॲक्शनचा स्पीड काय करते? वाढवते, बॉडी टेम्परेचरवर काम करते, म्हणून आपण त्याला काय म्हटलं? बायोकॅटलिस्ट म्हटलं. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण सांगू शकतो many microbes produce enzyme
So they are used for commercial production of enzyme. Commercial production of enzyme in industry. आपल्याला माहित झालं की खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे काय करतात, एन्झाईम प्रोड्यूस करतात. म्हणून त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण इंडस्ट्रीमध्ये घेऊन गेलो आणि त्यांच्या माध्यमातून आपण काय केले, एन्झाईमचं काय केलं, प्रोडक्शन केलं. ठीक आहे, कमर्शियल प्रोडक्शन केलं आपण एन्झाईमचं मायक्रो ऑर्गॅनिझमच्या माध्यमातून. एन्झाईम कोणते आहेत ते पाहून घेऊ. These enzyme are amylase, cellulase, protease, pectinase. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो स्ट्रेप्टोकायनेज. ठीक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे, एन्झाईम आहेत ते काय होतात, तयार करून देतात. कोण, मायक्रो ऑर्गॅनिझम. अशा वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, एन्झाईम तयार करून देतात. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढे सांगू शकतो ऑल दीज एन्झाईम आर यूज इन इंडस्ट्री फॉर डिफरंट युजेस. ठीक आहे, सगळे एन्झाईम काय केले जाते, इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात वेगवेगळ्या गोष्टीसाठी. ठीक आहे, मग ते कोणते आहेत ते पाहून घेऊ आपण. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण घेऊ शकतो याच्यामध्ये ऑल दीज एन्झाईम आर यूज इन इंडस्ट्री फॉर डिफरंट पर्पज. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये हे सगळे एन्झाईम वापरले जातात वेगवेगळ्या गोष्टीसाठी. ठीक आहे, मग याच्यामध्ये सांगू शकतो आपण इट इज यूज in food industry. It is used in food industry for fermentation and production of food like bread, cake, drink like wine, बियर, etc. ठीक आहे, काय सांगितलं आपण, हे सगळे एन्झाईम आपण इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी यूज करतो. मग पहिला यूज आहे फूड इंडस्ट्रीमध्ये त्या एन्झाईमचा यूज करतो. कशासाठी, फर्मेंटेशनसाठी. आणि फर्मेंटेशन करून आपण काय करतो, वेगवेगळे फूड बनवतो, अन्नपदार्थ बनवतो, जसं ब्रेड आहे, केक आहे. ठीक आहे, पेस्ट्री आहे. ठीक आहे, असे जे बेकिंग प्रोडक्ट आहेत ते बनवतो. त्यानंतर ड्रिंक बनवतो वेगवेगळे या एन्झाईमचा वापर करून आपण, जसं वाईन आहे, बियर आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये यूज केला जाते, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये. इट इज यूज इन टेक्सटाईल इंडस्ट्री टू इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ फॅब्रिक. फॅब्रिक म्हणल्याच्या नंतर लक्षात आला असेल धागा, बरोबर आहे. धाग्याची क्वालिटी सुधारवण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, एन्झाईम यूज करतो. कुठे, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, बरोबर आहे. जे तिथे कपडा तयार करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्या इंडस्ट्रीमध्ये धाग्याची क्वालिटी चांगली इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, एन्झाईम वापरतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो इट इज यूज इन पेपर इंडस्ट्री. ठीक आहे, पेपर इंडस्ट्रीमध्ये वापरतो फॉर पल्पिंग अँड द ब्लिचिंग. पल्पिंग अँड ब्लिचिंग. ठीक आहे, पेपर बनवत असताना त्याचा पेपरचा लादा बनवण्यासाठी आणि त्याला वॉश करण्यासाठी काय करतो आपण, एन्झाईम वापरतो. पेपरचं जे रॉ मटेरियल असते ते वॉश करण्यासाठी पेपर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय केले जातात, एन्झाईम यूज केले जातात. ठीक आहे, नेक्स्ट एन्झाईम आहे एक लायपेज नावाचा. ठीक आहे, हा लायपेज नावाचा एन्झाईम काय केला जातो, डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज केला जातो. डिटर्जंट. ठीक आहे, डिटर्जंट इंडस्ट्री म्हणजे डिटर्जंट बनवणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये लायपेज नावाचा एन्झाईम यूज केला जातो. या लायपेज नावाच्या एन्झाईम कडे काय आहे, एक सुपेरियर ऍबिलिटी आहे, कशाची, क्लिनिंगची. ठीक आहे, क्लिनिंग म्हणजे ते स्वच्छ करण्याचं काम करते, सोबतच ते ब्राईटनेस
बरोबर, ब्राईटनेस वाढवण्याचं काम करते. म्हणजे काय, डिटर्जंट बनवत असताना सुद्धा त्याच्यामध्ये काय केले जातात, एन्झाईम यूज केले जातात. कोणता एन्झाईम वापरला जातो, खास करून लायपेज. का, कारण लायपेज नावाच्या एन्झाईम मध्ये काय आहे, क्लिनिंग ऍबिलिटी आहे, स्वच्छ करतो तो कपड्यांना. त्यानंतर त्याचा काय करतो, ब्राईटनेस वाढवतो. ठीक आहे. सोबतच आणखी याच्यामध्ये एक क्वालिटी सांगू शकतो, इट हॅज अ ऑइल स्टेन रिमुव्हिंग ऍबिलिटी. ऑइल स्टेन, तेलाचा डाग काढण्याची क्षमता सुद्धा कशामध्ये असते, लायपेज नावाच्या एन्झाईम मध्ये असते, जे आपण वापरतो त्या डिटर्जंट मध्ये ऍड केलेले असतात कमी जास्त प्रमाणामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे हा लायपेज आपण ऍज अ फूड म्हणून सुद्धा युज केला जातो. वेगवेगळ्या अॅनिमल साठी ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा काय केले जाते, युज केले जातात. ठीक आहे. अशा प्रकारे हे काय होतं, काय सांगितलं आपण, मायक्रो ऑर्गॅनिझम इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये. बरोबर आहे. मग कशासाठी, प्रोडक्शन ऑफ एन्झाईम. आपण एन्झाईम सुद्धा कुठे, इंडस्ट्रीमध्येच प्रोड्यूस करतो. ठीक आहे. मग काय सांगितलं आपण की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्यांच्यामध्ये एन्झाईम हे महत्वाचं काम करतात. त्यांच्या बॉडीमध्ये जेवढे पण रिॲक्शन चालतात त्या रिॲक्शन करण्याचं काम कोण करते, एन्झाईम करते. म्हणून लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जिवंत राहण्यासाठी एन्झाईम हे महत्वाचे असतात. त्यानंतर सांगितलं की एन्झाईम हे काय आहे, प्रोटीन आहे, त्यांनाच आपण बायो कॅटलिस्ट म्हणतो. बायो कॅटलिस्ट का म्हणतो, कारण ते काय करतात, रिॲक्शनचा स्पीड वाढवण्याचं काम करतात. सपोज 10 मिनिटं लागत असेल एखाद्या रिॲक्शनला, तर बायो कॅटलिस्ट ऍड केल्यामुळे किंवा कॅटलिस्ट ऍड केल्यामुळे ती रिॲक्शन 1 मिनिटात होते. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे सांगू शकतो की खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे काय करतात, आपल्याला एन्झाईम प्रोड्यूस करून देतात. म्हणून त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतो आपण एन्झाईम प्रोडक्शनसाठी इंडस्ट्रीमध्ये. वेगवेगळे एन्झाईम सुद्धा सांगितले आपण, अमायलेज आहे, सेल्युलेज आहे, प्रोटीनेज आहे, पेक्टिनेज आहे, स्ट्रेप्टोकायनेज आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे एन्झाईम आहेत जे आपण प्रोड्यूस करू शकतो इंडस्ट्रीमध्ये. मग या एन्झाईमचा इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वापर केला जातो. फूड बनवण्यासाठी सुद्धा एन्झाईम वापरले जातात. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये धाग्याची क्वालिटी चांगली करण्यासाठी सुद्धा काय केले जातात, एन्झाईम वापरले जातात. पेपर इंडस्ट्रीमध्ये पेपर बनवण्यासाठी सुद्धा काय केला जातो, एन्झाईम वापरला जातात. त्यानंतर लायपेज नावाचा एन्झाईम डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरले जातात. डिटर्जंट बनवण्यासाठी सुद्धा एन्झाईम वापरले जातात. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहून घेऊ काही एन्झाईम आणि ते कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळतात ते काय करू आपण पाहून घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. टेबल पाहून घेऊ आपण. एन्झाईम, इकडे एन्झाईम पाहू आणि ते एन्झाईम कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळतात ते पाहून घेऊ. ठीक आहे. याच्यामध्ये एन्झाईम सांगू शकतो आपण. पहिला इन्व्हर्टेज. इन्व्हर्टेज नावाचा एन्झाईम मिळतो आपल्याला कोणापासून, सॅक्रोमायसिस सर्व्हिसी. ठीक आहे. सॅक्रोमायसिस सर्व्हिसी पासून मिळतो. नेक्स्ट एन्झाईम आहे आपला याच्यामध्ये पेक्टिनेज. ठीक आहे. पेक्टिनेज नावाचा एन्झाईम मिळतो आपल्याला एका मायक्रो ऑर्गॅनिझम पासून, ऍस्परजिलस नायगर पासून. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला एक एन्झाईम लायपेज. ठीक आहे. लायपेज नावाचा एन्झाईम मिळतो आपल्याला कॅन्डिडा लिपोलिटिका. कॅन्डिडा लिपोलिटिका कॅन्डिडा लिपोलिटिका पासून मिळतो. त्यानंतर नेक्स्ट एक एन्झाईम आहे सेल्युलेज नावाचा. सेल्युलेज हा एन्झाईम मिळतो आपल्याला ट्रायकोडर्मा कोनिगी. ट्रायकोडर्मा कोनिगी नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून. एकदा चेक करून घ्यायचा, कन्फर्म करून घ्यायचा. इन्व्हर्टेज नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम मिळतो आपल्याला सॅक्रोमायसिस सर्व्हिसी इन्व्हर्टेज नावाचा एन्झाईम मिळतो सॅक्रोमायसिस सर्व्हिसी नावाच्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून. पेक्टिनेज नावाचा एन्झाईम मिळतो ऍस्परजिलस नायगर पासून. लायपेज नावाचा एन्झाईम मिळतो कॅन्डिडा लायपोलिटिका पासून. आणि सेल्युलेज नावाचा एन्झाईम मिळतो ट्रायकोडर्मा कोनिगी पासून. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये एक टॉपिक आहे जिब्रेलिन प्रोडक्शन. जिब्रेलिन नावाचा एक काय आहे एन्झाईम आहे, त्याच्याबद्दल आपण काय करून घेऊ, माहिती घेऊन घेऊ. ठीक आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आहे जिबरलिन.
जिबरलिन नावाचा काय आहे, एक एन्झाईम आहे. त्याच्याबद्दल माहिती घेऊ. इट इज द ग्रुप ऑफ एन्झाईम. ठीक आहे, हे काय आहे, एक एन्झाईमचा ग्रुप आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ ऑफ प्लांट बाय स्टेम इलॉंगेशन. ठीक आहे, काय सांगितलं, जिबरलिन काय आहे, हा एन्झाईमचा एक ग्रुप आहे जो काय करतो, प्लांट ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल आहे. पण प्लांटची ग्रोथ कशा प्रकारे होते, स्टेमची इलॉंगेशन. स्टेम काय होणार, लांब होणार, त्यामुळे काय होणार, प्लांटची ग्रोथ होणार. ठीक आहे, इट इज प्रोड्यूस्ड बाय हायर प्लांट अँड फंजाय. ठीक आहे, कोणापासून मिळते हे, हायर प्लांट जे असतात, मोठाले प्लांट जे असतात त्यांच्यापासून आणि फंजाय पासून काय होते, जिबरलिन नावाचा काय मिळतो, एन्झाईम मिळतो. ठीक आहे, फर्स्ट जिबरलिन वॉज प्रोड्यूस्ड बाय किंवा इन्व्हेंटेड म्हणा किंवा आयसोलेटेड म्हणा, invented by two scientists, that is याबुटा and सुमिकी. ठीक आहे, इन 1938 याबुटा अँड सुमिकी, नोबिता नाही. ठीक आहे, काय सांगितलं, फर्स्ट जिबरलिन वॉज इन्व्हेंटेड बाय टू सायंटिस्ट, दॅट इज याबुटा अँड सुमिकी in 1938 from rice seedling infected with fungi. ठीक आहे, काय, तांदूळाचं एक झाड होतं, एक रोप होतं आणि त्या रोपावर काय झालं होतं, फंजायचं काय झालं होतं, इन्फेक्शन झालं होतं. आणि या फंजाय पासून त्यांनी काय केलं, एक एन्झाईम, पहिलं एन्झाईम डिस्कवर केलं, कोणतं, जिबरलिन. फर्स्ट जिबरलिन काय केलं त्यांनी, आयसोलेट केलं. ठीक आहे, फर्स्ट जिबरलिन वॉज आयसोलेटेड बाय टू सायंटिस्ट योगिता अँड सुमिकी इन 1938 फ्रॉम द इन्फेक्टेड राईस सीडलिंग. ठीक आहे, इन्फेक्टेड राईस सीडलिंग होता, इन्फेक्शन कशाचं होतं, त्याच्यात फंजायचं. म्हणजे आपल्याला सांगू शकतो की फंजाय पासून त्यांनी काय केला होता, पहिला जिबरलिन काय केला होता, डिस्कवर केला होता. इट हॅज मेनी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. ठीक आहे, इट हॅज मेनी प्रॅक्टिकल युजेस. खूप सारे प्रॅक्टिकल युजेस आहे कशाचे, जिबरलिनचे. मग आपण वन बाय वन पाहून घेऊ. इट इज यूज टू इंड्यूस पार्थेनोकार्पी. ठीक आहे, पार्थेनोकार्पी इन ऍपल. ठीक आहे, एपीसी. ऍपल सारख्या फ्रूट मध्ये पार्थेनोकार्पी इंड्यूस करण्यासाठी काय करू शकतो आपण, जिबरलिन नावाचा एन्झाईम यूज करू शकतो. ठीक आहे, पार्थेनोकार्पी म्हणजे काय, सीडलेस फ्रुट्स तयार करण्यासाठी, ज्याच्यामध्ये बिया कमी आहे असे फ्रुट्स तयार करण्यासाठी काय करू शकतो आपण, जिबरलिन नावाचा एन्झाईम यूज करू शकतो. आणि पार्थेनोकार्पी म्हणजे काय, इट इज द टाइप ऑफ रिप्रोडक्शन. हे एक प्रकारचं काय आहे, रिप्रोडक्शन आहे. तशा प्रकारचं रिप्रोडक्शन जर आपण केलं तर त्या रिप्रोडक्शन मध्ये फ्रुट्स मध्ये सीड्स तयार होणार नाही, कारण ते एक सेक्झुअल रिप्रोडक्शनचा टाइप नाही आहे. सेक्झुअल रिप्रोडक्शन झालं तर मेल गॅमेट फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होणार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सीड्स प्रोड्यूस होणार. पण पार्थेनोकार्पी केलं तर ते सीडलेस फ्रुट्स राहणार. ठीक आहे, म्हणून आपण सांगितलं की जिबरलिन हे कशासाठी आपण यूज करू शकतो, पार्थेनोकार्पी इंड्यूस करण्यासाठी. त्यानंतर सांगू शकतो यूज टू ब्रेक सीड डॉर्मन्सी. ठीक आहे, सीड डॉर्मन्सी म्हणजे काय, आपण कधी सोयाबीन शेतातून काढल्याच्या नंतर घरी आणून एक दीड 2 वर्ष ठेवतो, पण त्याच्यामधून काय होत नाही, रोप निघत नाही. का निघत नाही, कारण की ती सीड काय असतात, सुप्त अवस्थेमध्ये गेलेले असतात. ते
एक प्रकारच्या डॉर्मन्सी पिरियड मध्ये गेलेल्या असतात आणि ती डॉर्मन्सी ब्रेक केल्याच्या नंतरच त्याच्यामधून काय होऊ शकते, नवीन प्लांट तयार होऊ शकते. ती डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी काय केले जातात, जिबर्लिन नावाचे हार्मोन यूज केले जातात. मग आपल्याला जे बियाणे मिळते ते बियाणे कसं असते, त्याच्यामध्ये त्या सीडची डॉर्मन्सी ब्रेक केलेली असते या एन्झाईमची ट्रीटमेंट देऊन. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगू शकतो इट इज यूज टू इन्क्रीज द साईज ऑफ ग्रेप्स. ठीक आहे. ग्रेप्सची साईज सुद्धा वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, जिबर्लिन नावाचा एन्झाईम काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे. समजलं, ग्रेप्सची साईज वाढवण्यासाठी. ठीक आहे. अशा प्रकारे काय होतं, जिबर्लिन बद्दल माहिती होती. आणखी खूप सारे काय आहे याचे युजेस आहे ते पाहून घ्या. नेक्स्ट आहे आपण याच्यामध्ये सांगू शकतो एक महत्वाचा एन्झाईम आहे स्ट्रेप्टोकायनेस. ठीक आहे. स्ट्रेप्टोकायनेस नावाचा जो एन्झाईम आहे तो मिळतो आपल्याला स्ट्रेप्टोकॉकस नावाच्या स्पेसीज पासून, बॅक्टेरियाच्या. स्ट्रेप्टोकॉकस. ठीक आहे. स्ट्रेप्टोकॉकस स्पेसीज पासून काय होतं आपल्याला हा एन्झाईम मिळतो स्ट्रेप्टोकायनेस नावाचा. आणि हे काय आहे, याच्यामध्ये काय एक ऍबिलिटी आहे, फायब्रिनोलायटिक. ते कसं आहे, फायब्रिनोलायटिक आहे. म्हणजे हे काय करतात, फायबरला काय करतात, ब्रेक डाऊन करू शकतात. ठीक आहे. फायबर जे असतात, जे धागे आहेत त्यांना काय करतात, ब्रेक डाऊन करू शकतात. फायब्रिनोलायटिक काय असते, त्यांच्यामध्ये ऍबिलिटी असते. हेन्स इट इज यूज ऍज अ क्लॉट बस्टर. क्लॉट बस्टर म्हणून यूज केले जातात. का, कारण की त्याच्यामध्ये काय फायब्रिनोलायटिक ऍक्टिव्हिटी आहे. मग सिंपल आहे, याच्यामध्ये जेव्हा ब्लड व्हेसल्स आपल्या बॉडीच्या ब्लड व्हेसल्स मध्ये जेव्हा ब्लडचे काय होतात, क्लॉट तयार होतात. बरोबर आहे. रक्त आपल्या ब्लड व्हेसल्स मध्ये, हार्टच्या पेशंटमध्ये ब्लडचे काय होतात, क्लॉट तयार होतात ब्लड व्हेसल्स मध्ये. त्या ब्लडच्या क्लॉटला डिझॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, स्ट्रेप्टोकायनेस नावाचा काय करू शकतो, एन्झाईम यूज करू शकतो. सिंपल आहे. हार्टचे जे पेशंट असतात त्यांच्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या ब्लड व्हेसल्स म्हणजे काय होतात, रक्त गोठते. रक्ताचे काय बनतात, गाठी बनतात, क्लॉट बनतात. बरोबर आहे. आणि त्या रक्ताच्या गाठी रिमूव्ह करण्यासाठी, डिझॉल्व्ह करण्यासाठी आपण एक एन्झाईम वापरतो, कोणता, स्ट्रेप्टोकायनेस नावाचा. ठीक आहे. हार्टच्या पेशंटमध्ये मग हे चांगले एक मेडिसिन म्हणून सुद्धा काय करू शकतो, आपण त्याला यूज करू शकतो. ठीक आहे. स्टॅटिन नावाचा एन्झाईम आहे. तो स्टॅटिन नावाचा एन्झाईम आपण कशासाठी, कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी यूज करू शकतो. ठीक आहे. एक एन्झाईम नेक्स्ट आहे स्टॅटिन. ठीक आहे. हा कशासाठी यूज करू शकतो आपण, कोलेस्टेरॉल लोअरिंगसाठी. ठीक आहे. कोलेस्टेरॉलचं लेवल जे आहे, बरोबर आहे, चरबीचं लेवल, आपल्या बॉडीमध्ये जी चरबी आहे ते चरबीचं लेवल कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, स्टॅटिन नावाचा एन्झाईम यूज करतो. कोलेस्टेरॉल लेवल जर वाढलं तर काय होतात, हार्टचे चान्सेस सुद्धा काय होतात, हार्ट अटॅकचे चान्सेस सुद्धा वाढतात. बरोबर. म्हणजे काय होते, ब्लड व्हेसल्स असते आणि त्या ब्लड व्हेसल्सच्या आतमधून काय होतात, चरबी जमा होते. त्यामुळे ब्लड व्हेसल्सची जी रुंदी असते, ती साईज जी असते, त्याची पोकळी ती काय होते, कमी होते आणि त्याच्यामधून ब्लड मग व्यवस्थित फ्लो होऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणून स्टॅटिन नावाचा एन्झाईम आपण कोलेस्टेरॉल लेवल डिक्रीज करण्यासाठी सुद्धा काय करू शकतो, यूज करू शकतो. हे एका ईस्ट पासून मिळते, ते पाहून घ्या, बुकमध्ये नाव दिलेलं आहे त्याचं. ठीक आहे. त्यानंतर कोलेस्टेरॉल लेवल डिक्रीज करण्यासाठी काय होते, मग कोलेस्टेरॉल तयार करणारा जो एन्झाईम असतो, ठीक आहे, कोलेस्टेरॉल तयार एक एन्झाईम आहे जो काय करतो, कोलेस्टेरॉल तयार करतो. काय सांगितलं होतं, एक एन्झाईम आहे जो काय करतो, कोलेस्टेरॉल तयार करतो. पण या एन्झाईमला ऍक्टिव्ह राहण्यासाठी काय लागतात, ऍक्टिव्हेटर लागतात. बरोबर आहे. ऍक्टिव्हेटर म्हणजे याला ऍक्टिव्ह करण्यासाठी काय लागतात, ऍक्टिव्हेटर लागतात. मग हे ऍक्टिव्हेटर काय करतात, एन्झाईमला ऍक्टिव्ह करतात. एन्झाईम ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर काय होते, कोलेस्टेरॉल काय होते, तयार होते. पण याचा एक इनहिबिटर आहे. इनहिबिटर म्हणजे याला थांबून ठेवण्याचं काम करणारा एक इनहिबिटर आहे, जो आहे कोण, स्टॅटिन. स्टॅटिन काय करतो, याला इनऍक्टिव्ह करण्याचं काम करतो. बरोबर आहे. स्टॅटिन काय करणार, याला इनऍक्टिव्ह करणार. इनऍक्टिव्ह झालं म्हणजे काय होणार नाही, कोलेस्टेरॉल तयार होणार नाही. पण स्टॅटिन इनऍक्टिव्ह केव्हा करणार या एन्झाईमला, जेव्हा ऍक्टिव्हेटरची संख्या कशी आहे, कमी आहे आणि स्टॅटिनची संख्या कशी आहे, स्टॅटिनचा अमाऊंट कसा आहे, जास्त आहे. बरोबर आहे. म्हणून म्हणतो की स्टॅटिन हे काय आहे, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर आहे. कशाचा, एन्झाईमचा, कोणाच्या, कोलेस्टेरॉल तयार करणाऱ्या. कॉम्पिटिशन लागते.
हे जर जास्त असतील तर काय करणार, एन्झाईमला इनिबिट करणार, थांबून ठेवणार, कोलेस्टेरॉल तयार होणार नाही, बरोबर आहे. पण यांची संख्या, स्टॅटिनची संख्या जर कमी असेल, ऍक्टिव्हेटरची संख्या जर जास्त असेल तर काय होणार, दोघांच्या कॉम्पिटिशन मध्ये काय होणार, ऍक्टिव्हेटर जिंकणार, ऍक्टिव्हेटर एन्झाईमला ऍक्टिव्हेट करणार आणि कोलेस्टेरॉल काय होणार, तयार होणार. ठीक आहे, सिंपल आहे. काय सांगितलं, स्ट्रेप्टोकायनेज आपण कशासाठी, ब्लड व्हेसल मधले ब्लडचे क्लॉट रिमूव्ह करण्यासाठी स्ट्रेप्टोकायनेज नावाचा एन्झाईम यूज करतो, जो स्ट्रेप्टोकॉकस स्पेसिस पासून मिळतो. आणि स्टॅटिन नावाचा एन्झाईम आपण कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे आजचा टॉपिक संपला, मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ एन्झाईम. ठीक आहे, 5 पॉईंट पाहिले होते याच्यामध्ये. प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस, प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड, प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन, प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक आणि प्रोडक्शन ऑफ एन्झाईम. ठीक आहे, अशा प्रकारे हे मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन हा पॉईंट संपला. याच्या आधी पण पाहिलं होतं मायक्रोब्स इन फूड प्रोडक्शन. ठीक आहे, फूड प्रोडक्शन किंवा हाऊस होल्ड प्रोडक्शन म्हटलं ते पाहिलं होतं आपण. ते अशा प्रकारे काय झालं, हे पूर्ण टॉपिक संपला. ठीक आहे.